रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सन्माननीय प्राचार्य मॅडम यांनी वर्षभर आपण काहीतरी नवीन उपक्रम किंवा आपले जे उपक्रम असतात ते आपण मोठ्या स्वरूपात घ्यायचं असं कॉलेज सुरुवातलाच असं निश्चित केलं. त्या अनुषंगाने याला थोडा तांत्रिक अडचणीमुळे थोडा 15-20 दिवस आपण थोडासा विलंब झाला, पण त्यामध्ये थोडंसं पावसामुळे पण थोडासा विलंब होणारच होता. मला अभिमान वाटतो महाविद्यालयाचा, माननीय प्राचार्य मॅडम यांचा, की एवढा मोठा उपक्रम त्यांनी आपल्या संकल्पनेतून, तेलारकीकरजीच्या संकल्पनेतून माननीय प्राचार्य मॅडम यांच्या मान्यतेने हा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. मी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे थोडक्यात परिचय आणि त्यांचं स्वागत करू इच्छितो. माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत प्राध्यापक आसरकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती. या प्रमुख उपस्थिती मान्य श्री यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम समिती तसेच श्रीताई वैके आपल्यामध्ये उपस्थित होऊ शकतात. आपल्या सर्वांना कल्पना आहे लोकसंख्या वाढ आहे, लोकांनी राहण्यासाठी जागा असेल, वृक्षाची असलेली कटाई, रस्त्यांचं रुंदीकरण, होणारा पोल्यूशन या सर्व बाबी विचारता वृक्ष लागवड करणे खरोखर हे आणि अवेळी येतो. सगळे सीझन जे आहे ते सगळे सीझन स्किप झाल्यासारखं वाटतं. हे सगळं नुकतेच आपला एक स्पर्धा झाली, इच्छेनुसार यांनी इच्छा प्रकट केली आणि त्यानुसारच आपण ते पुढचं संपूर्ण काम केलं. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ह्या उपक्रमाला ज्यांचं फार मोठं योगदान लाभलं ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री मेहत्रे साहेब, निलेशजी पानसे सर, जे संपूर्ण या वृक्षांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य मलकापूरचे ग्रामपंचायत सदस्य निलेशजी पानसे सर, त्यानंतर मलकापूरच्या सरपंचताई, प्रथम नागरिक जयश्रीताई उलके, पोलीस पाटील मलकापूरचे श्री स्वागत करते आणि आदरणीय धोंडे सरांच्या वतीने एक जबाबदारी म्हणून तुमच्याशी 2 शब्द कथन करतो. आज आपला त्रिवेणी संगम आपण साधलेला आहे. आपल्याला हर घर तिरंगा हा शासनाचा उपक्रम जो आपण गेल्या वर्षीही साजरा केला. त्यानंतर मॅडमच्या जवळ जा. मॅडम थोडं